नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी विपुल गायकवाड तुम्हा सर्वांचं आपल्या द मराठी एज्युकेटर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 2 तारखेला 2 फेब्रुवारीला जी MPSCची कंबाईन ग्रुप बीची पूर्वपरीक्षा झाली. त्या परीक्षेमधल्या भूगोल या विषयाच्या प्रश्नांचा आपण आढावा घेणार आहोत. प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं, काय उत्तरं आयोगाकडून येणं अपेक्षित आहेत, या संदर्भात आज आपण थोडंसं डिस्कशन करूयात. तर चला, अधिक वेळ न घेता आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर एकूण 10 प्रश्न भूगोल या विषयामध्ये विचारलेले होते आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं जर आपण विषयानुसार विभागणी जर केली तर आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्राच्या भूगोलावरती सर्वाधिक म्हणजे 5 प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यानंतर भारताच्या भूगोलावरती 3 प्रश्न विचारले होते आणि 2 प्रश्न जे होते ते सामान्य भूगोल किंवा आपण जिओमॉर्फॉलॉजीचा एक क्वेश्चन होता, भूरूपशास्त्राचा एक प्रश्न होता आणि वस्ती भूगोलावरती एक प्रश्न आलेला होता. तर चला आपण सुरुवात करूयात. पहिला प्रश्न बघा काय विचारलेला आहे. कोणत्या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात? म्हणजे आपण हिमालयाची जी उभी विभागणी जर केली तर त्याच्यामध्ये आपल्याला हिमालयाचे वेगवेगळे विभाग दिसतात. त्याच्यामधला एक पंजाब हिमालय हा आहे. त्यात तर ते कोणत्या 2 नद्यांदरम्यानचा आहे असं विचारलेलं आहे. आता इथं जर ऑप्शन आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला ऑप्शनमधूनच उत्तर काढता येतं. इकडं बघा पहिला ऑप्शन दिला आहे सिंधू सतलज. ह्या 2 नद्या पंजाबच्या त्या भागातून वाहतात म्हणजे उत्तर सीमा आणि दक्षिण सीमेवरून. सतलज आणि गंगा नदीचा आणि पंजाबचा संबंध येत नाही, त्याच्यामुळं हा ऑप्शन आपोआपच इलिमिनेट होतो. चिनाब आणि यमुना. चिनाब नदी पंजाबमधली एक महत्त्वाची नदी आहे पंजाब प्रांतातली, मात्र यमुना नदीचा सुद्धा फारसा संबंध येत नाही अजिबात, त्यामुळं हा ऑप्शनसुद्धा आपल्याला इलिमिनेट करता येतो. शेवटचा चौथा ऑप्शन काय दिला आहे काली आणि तिस्ता. काली नदी आणि तिस्ता नदी ह्या नेपाळच्या त्या भागातून वाहणाऱ्या नद्या आहेत. त्या भागात वाहणाऱ्या म्हणजे एक पश्चिमेकडून वाहते काली नदी आणि पूर्वेकडून तिस्ता नदी वाहते आणि त्या दरम्यानचा जो भाग आहे त्याला नेपाळ हिमालय असं म्हणलं जातं. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 सिंधू आणि सतलज हा ऑप्शन बरोबर आहे. उत्तरेकडून पंजाबच्या उत्तरेकडून सिंधू नदी वाहते आणि दक्षिणेकडून सतलज नदी वाहते आणि त्या दरम्यान असणारा जो काही प्रदेश आहे त्याला पंजाब हिमालय असं म्हणलं जातं. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघू. काय विचारलं बघा. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? ऑप्शन आहे नॉर्वेस्टर, लू वारे, कालबैसाखी आणि चहा वारे. आता इथं पश्चिम आणि वायव्य भारत ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस जर आपण भारताचा असा नकाशा काढला तर आपल्याला लक्षात येतं की पश्चिम आणि वायव्य भारत म्हणजे साधारणतः हा इथला भाग सगळा प्रदेश आणि ह्या भागामध्ये जी राज्य येतात, राजस्थान असेल, पंजाब असेल, हरियाणा, ह्या सगळ्या राज्यांचा भाग त्या ठिकाणी येतो. तिथं उष्ण, अतिउष्ण, कोरडे आणि धुळीचे वेगाने वाहणारे जे वारे आहेत त्यांना डायरेक्टली फॅक्च्युअल क्वेश्चन आहे उल्लू वारे असं म्हणतात. बाकीचे जे आहेत नॉर्वेस्टर नावाचे जे वारे आहेत ते साधारणतः नेपाळ आणि भूतान त्या भागातून पश्चिम बंगालमध्ये दक्षिणेकडच्या दिशेनं वाहणारे वारे आहेत, त्याच्यामुळं हा ऑप्शनसुद्धा चुकीचा आहे. कालबैसाखी नावाचे सुद्धा पश्चिम बंगालमध्ये वाहणारे वारे आहेत. बैसाखी नावाचा सण असतो त्या दरम्यान ते वारे वाहतात, त्यामुळे त्यांना कालबैसाखी असं म्हणलं जातं. आणि चहाचे वारे असे कुठल्याही प्रकारचे अस्तित्वात नाहीत. कॉफी वारे म्हणून आहेत, आम्रसरी त्याला म्हणलं जातं, कॉफी बहारसरी असं सुद्धा त्याला म्हणलं जातं, मात्र चहाचे वारे कुठल्याही पद्धतीचे नाहीत. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 लू वारे हे त्याचं बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रातील वाहतूक या घटकावरती प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्रातील घाट दिलेले आहेत आणि कोणत्या 2 शहरांदरम्यान ते घाट आहेत याच्यावरती हा प्रश्न आलेला आहे. बघा, फोंडा घाट विचारलेला आहे. फोंडा घाट जो आहे तो आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर आणि पणजी या दरम्यान आहे. याच्यातले आता 2 जे घाट आहेत ते महत्त्वाचे घाट आहेत आणि ते सगळ्यांना जवळपास माहीतच असणार. थळघाट मुंबई कसारा, त्याला कसारा घाट असं सुद्धा म्हणलं जातं. माळशेज घाट जो आहे तो ठाणे आणि अहमदनगर दरम्यान आहे. उरलेले जे 2 होते त्याच्यापैकी फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजी आणि हनुमंते घाट जो आहे कोल्हापूर ते कुडाळ या दरम्यान आहे. कोल्हापूर ते कणकवली असं सुद्धा येतं आणि हा भाग AB सौदी सरांच्या पुस्तकामध्ये व्यवस्थित पद्धतीनं दिलेला आहे. त्यामुळे याचं योग्य पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न. शंभू महादेव डोंगर रांग कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान आहे? महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावरती आलेला हा प्रश्न आहे. आपण जर पर्वतरांगा आणि त्या दरम्यान असणाऱ्या नद्या याचा जर आपण भाग बघितला तर आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतं. महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेला जी पर्वतरांग आहे ती सातपुडा पर्वतरांग आहे. सातपुडा पर्वतरांगेनं आणि त्याच्या दरम्यान त्याच्या दक्षिणेला खाली वाहते तापी नदी. तापी नदीच्या दक्षिणेला आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग आणि त्याच्या दक्षिणेला येते गोदावरी नदी. त्याच्या दक्षिणेला आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग
आणि त्याच्या खाली आहे भीमा नदी खोरे. आणि भीमा नदी खोरे म्हणजे ही भीमा नदी खोरे, त्याच्या दक्षिणेला येतो शंभू महादेव पर्वतरांग, शंभू महादेव डोंगररांग, आणि त्याच्या दक्षिणेला कृष्णा नदीचं खोरं आहे. म्हणजे ह्या पद्धतीनं भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या दरम्यान शंभू महादेव डोंगररांग आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 भीमा आणि कृष्णा हे याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येतं. हाच भाग 9वीच्या जुन्या महाराष्ट्राचा भूगोल जो पुस्तक आहे त्याच्यामध्ये म्हणजे मॅपमध्ये सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं दिलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न विचारला आहे, स्वामीनाथन यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी वार्षिक सरासरी पर्जन्य हे किती आहे असं ऑप्शन दिलं आहे. 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त पण 120 सेंटीमीटरपेक्षा कमी, 30 सेंटीमीटरपेक्षा कमी, 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त, 100 सेंटीमीटरपेक्षा कमी पण 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त. याच्यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे? आता बघा, कोरडवाहू शेती म्हणून तिथं दिलेलं आहे आपल्याला. कोरडवाहू शेती म्हणल्यानंतर आपल्याला साधारणतः आपल्या भारतामध्ये जी सर्वात जास्त शेती केली जाते ती कोरडवाहू भागामध्ये केली जाते. इथं बघा पर्याय क्रमांक 3 काय विचारलं आहे, 30 सेंटीमीटरपेक्षा कमी, म्हणजे हा पर्जन्यछायेचा भाग येतो, कमी पर्जन्याचा, म्हणजे साधारणतः वाळवंटी भाग. त्याच्यामुळं तिथं कोरडवाहू शेती केली जात नाही. 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त म्हणजे अतिपर्जन्याचा भाग, की जिथं साधारणतः जास्त पर्जन्य पडतं तो तसा भाग. त्यामुळं कोरडवाहू शेती तिथं सुद्धा केली जात नाही. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक ब आणि क हे आपोआप एलिमेंट होतात. उरलेले अ आणि ड उरले. काय म्हणते बघा, 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त पण 120 सेंटीमीटरपेक्षा कमी, म्हणजे पाऊस इथं साधारणतः मध्यम स्वरूपाचा आहे, जास्त पाऊस पडतोय. त्याच्यामुळे याच्यावरून सुद्धा आपल्याला अंदाज लागत नाही. मात्र इथं खाली काय दिलं आहे, 100 सेंटीमीटरपेक्षा कमी पण 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त, म्हणजे 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस असला पाहिजे, मात्र 100 सेंटीमीटरपेक्षा कमी असला पाहिजे. इथं वरची सरासरी ही 100 सेंटीमीटरपेक्षा जास्तच पाहिजे. त्याच्यामुळं कोरडवाहू शेती करत असताना साधारणतः या प्रदेशाचा असा जो भाग आहे तिथं कोरडवाहू शेती केली जाते. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 ड हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न आहे, भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? सेटलमेंट जॉग्राफीवरचा हा प्रश्न आहे. बघा काय ऑप्शन दिलेले आहेत. तिथं महानगरपालिका किंवा नगरपालिका असणे गरजेचे आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर. 5000पेक्षा जास्त लोकसंख्या असावीच लागते, तेव्हाच आपल्याला तिथं नागरी वस्ती म्हणून त्याला घोषित करता येऊ शकतं. 50%पेक्षा लोक बिगर शेती व्यवसाय करणारे असावे लागतात. मात्र ह्याचं जे पर्सेंटेज आहे ते 50 नाही, तर ते पर्सेंटेज आहे 75%. 75%पेक्षा जास्त लोक किंवा तेवढे लोक हे प्राथमिक व्यवसाय सोडून इतर व्यवसायात गुंतलेले असावेत. लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400पेक्षा जास्त असावी, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक अ ब ड म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येतं. फक्त 50%च्या ऐवजी तिथं 75% जर राहिलं असतं तर ती नागरी वस्ती झाली असती. इथं ऑप्शनमध्ये 50% दिले, त्याच्यामुळं ऑप्शन क्रमांक क हे चुकीचं आहे. त्यामुळं अ ब ड हे योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे टिंबटिंब व टिंबटिंब आहेत. 1960ला हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, माहीतच असायला पाहिजे. 1960ला 4 प्रशासकीय विभाग होते, कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. कालांतरानं पुण्यामधून नाशिक हा एक स्वतंत्र विभाग झाला आणि नागपूरमधून अमरावती हा एक स्वतंत्र प्रशासकीय विभाग झाला आणि सध्या स्थितीमध्ये 6 प्रशासकीय विभाग आपल्याला असलेले दिसून येतात. तर याच्यावरती हा प्रश्न आहे, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2, 4 आणि 6 हे त्याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील मृदा, त्या मृदे प्रकारावरती प्रश्न विचारला बघा. काळी कापसाची मृदा, जांभी मृदा, तांबडी मृदा, भरड उथळ मृदा आणि प्रदेश दिलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची जर आपण प्राकृतिक विभागणी केली तर त्याच्यामध्ये 3 जे विभाग येतात त्या तिन्ही विभागामधला पहिला कोकण आहे, इकडचा पश्चिमेकडचा, त्याला लागून असणारा सह्याद्री, आणि हा उरलेला जो आहे तो सगळा पूर्ण महाराष्ट्र पठार आपण त्याला म्हणतो. काळी कापसाची मृदा जी आहे हा सगळा महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये असणारा मृदेचा भाग आहे. त्याच्यामुळं अचं जे योग्य पर्याय आहे ते आहे महाराष्ट्र पठार, म्हणजे हा सगळा भाग काळ्या कापसाच्या मृदेसाठी प्रसिद्ध आहे.
जांभे मृदा अतिपर्जन्याचा भाग जिथं आहे तिथं जांभे मृदा असते, म्हणजे पूर्ण कोकण भाग आपल्याला सांगता येतो. जांभे मृदा कोकण प्रदेशामध्ये आहे. तांबडी मृदा, तांबड्या मृदेचा प्रदेश ज्याला पिवळसर मृदा असं सुद्धा म्हणलं जातं, तो साधारणतः पूर्व विदर्भाचा हा सगळा भाग, तिथं तांबडी मृदा असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यानंतर भरड उथळ मृदा हा जो भाग आहे, भरड उथळ मृदेचा भाग हा आपल्याला सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये असल्याचं दिसून येतं. त्याचं कारण हे आहे की भरड उथळ म्हणजे काय, की जाडी भरडी मृदा होते. का होते तर त्या भागामध्ये अपक्षरण क्रिया जास्त होते. अतिपर्जन्यामुळं तिथं असणारे जे काही मातीचा भाग आहे तो वाहून जातो आणि खडकाळ भाग सगळा उघडा पडतो. त्यामुळं भरड उथळ मृदा तयार होते. इरोजनचा पाठ तर जास्तीत जास्त होतो. त्यामुळे ह्याचा जो भाग आहे हा सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये साधारणतः दिसून येतो. म्हणजे सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये म्हणजे पुणे असेल, सातारा असेल किंवा सांगली ह्या भागामध्ये तसा भाग जास्त आहे. त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यामध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्ये जास्त आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येतं. त्यानंतर बघा, भूरूपशास्त्रावरचा प्रश्न आलेला आहे. खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते. आढळते का, तर नक्कीच आढळते. कारण जेवढे काही मेटल्स आहेत, जेवढे काही काय म्हणतो आपण धातू खनिजं आहेत, ती सगळी धातू खनिजं अग्निजन्य खडकातच प्रामुख्यानं आढळताना दिसून येतात. त्याच्यामुळं ऑप्शन क्रमांक 1 पहिलं वाक्य हे बरोबर आहे. स्तरित खडकात चुनखडक आणि जिप्समसारखी खनिजे आढळतात. नक्कीच आढळतात, कारण स्तरित खडकामध्ये खडकांचे एकमेकांवरती थर असतात आणि त्यामुळं चुनखडक असेल किंवा जिप्सम असेल, या खनिजांची निर्मिती ही स्तरित खडकामध्येच होत असते. त्याच्यामुळं हा ऑप्शनसुद्धा बरोबर आहे. वाक्य तिसरं दिलेलं आहे. रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेटसारखी खनिजे आढळत नाहीत. आता अभ्रक आणि गार्नेट, अभ्रक हे मूळतः या तिन्ही भागामध्ये आढळतं, मात्र अभ्रक हे रूपांतरित खडकसुद्धा आहे. गार्नेट तर 100% रूपांतरितच खडक आहे. त्यामुळं इथं नाहीत असं विचारलं आहे, आपलं लक्ष त्या नाहीतकडं असलं पाहिजे. त्याच्यामुळं रूपांतरित खडकात ही खनिजे आढळतात. त्याच्यामुळं तिसरं वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे ह्याचं अ, ब, क ऐवजी अ आणि क ऑप्शन क्रमांक 3 हा त्याचा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील नदी खोऱ्यावरती किंवा नदी प्रणालीवरती हा प्रश्न आहे. बघा, महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र नदी खोरे आहे. मगाशी जो मी प्रश्न काढला होता शंभू महादेव डोंगररांगेचा, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की आपण भीमा नदी ही स्वतंत्र नदी खोरे आहे. त्याच्यामुळे हे बरोबरच आहे. हे वाक्य अगदी बरोबर आहे. भीमा नदी खोऱ्यामध्ये नीरा नदी असेल, सीना नदी असेल, ह्या सगळ्या नद्यांचा समावेश होतो. इंद्रायणी असेल, मुळा मोठा, ह्या सगळ्या नद्या येऊन भीमा नदीला मिळतात. त्यामुळे हे एक स्वतंत्र नदी खोर आहे. हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगररांग, या 2 डोंगररांगामध्ये पसरलेलं हे वाक्य बरोबर आहे. दुसरं बघा, पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. याचं सुद्धा उत्तर बरोबर आहे. पैनगंगा नदी अजिंठा रांगेतच उगम पावते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते उगम पावते. आणि सातमाळा अजिंठा पर्वतरांग जे आहे त्याच्यापैकी अजिंठा रांगेमध्ये उगम पावून ते पुढं वाहत जाते. आणि त्यानंतर बघा, तिसरं वाक्य काय दिलेलं आहे, मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे. आता कृष्णा नदी कुठं वाहते तर साधारणतः सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये. मांजरा नदी आहे लातूर जिल्ह्यामध्ये. पुढं ती गोदावरी नदीची उपनदी आहे. त्याच्यामुळं मांजरा नदीचा आणि कृष्णा नदीचा अर्थार्थी काही संबंध नाही. त्याच्यामुळं पर्याय ऑप्शन क्रमांक 3 तिसरं जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. सिंदफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे. आता सिंदफणा नदी आणि गोदावरी नदी याचा जर आपण मॅपमध्ये अभ्यास जर केला तर आपल्या लक्षात येतं की सिंदफणा नदी ही बीड जिल्ह्यामध्ये वाहते. सिंदफणा नदी ही बीड जिल्ह्यामध्ये वाहते आणि गोदावरी नदी ही बीड जिल्ह्याची उत्तर सीमा निश्चित करते. त्यामुळं बीड जिल्हा हा गोदावरी नदीच्या दक्षिणेला आहे. त्याच्यामुळे ही नदी वाहत असताना सिंदफणा ही खालून वाहत जाणार, म्हणजेच गोदावरी नदीच्या दक्षिणेकडून वाहत येणार. त्याच्यामुळं सिंदफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडची नाही तर दक्षिणेकडची उपनदी आहे. हा प्रश्न 9वीच्या महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये एक मॅप दिलेला आहे नदी प्रणालीचा, त्याच्यामध्ये सुद्धा तो फक्त मॅपचं ऑब्झर्वेशन जरी केलं तरी आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. त्यामुळे याचं योग्य पर्याय जे आहे अ आणि ब हे त्याचं योग्य पर्याय आपल्याला सांगता येतं. ओके, तर ही असे 10 प्रश्न आपल्याला भूगोलावरती आलेले दिसून येतात. त्याच्या सगळी प्रश्नांचं स्वरूप हे सोपं होतं. या व्यतिरिक्त 2 प्रश्न असे होते की जे आपल्या विषयाशी संबंधित होते आणि ते अर्थशास्त्र या घटकातून आलेले होते. ते कोणते आहेत ते बघूयात. बघा, जोड्या जुळवा, वेगवेगळ्या क्रांत्या दिलेल्या आहेत आणि कोणत्या भागामध्ये किंवा कशामध्ये त्याचं उत्पादन होतं त्या विचारलेलं आहे.
आपल्याला माहिती आहे की हरित क्रांती अर्थातच अन्नधान्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन जर झालं तर त्याला ग्रीन रेव्होल्यूशन आपण म्हणतो. सोनेरी क्रांती हे फळाच्या उत्पादनामध्ये होत असते. निळी क्रांती मत्स्य उत्पादनामध्ये, म्हणजे मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये जातात. समुद्राचा रंग अर्थातच साहजिक निळा आहे, त्यामुळे निळी क्रांती त्याच्यावरून लक्षात ठेवा. हरित क्रांती म्हणजे अन्नधान्य ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं उत्पादन होतं, शेतामध्ये पेरणी केली जाते किंवा ते सगळं येतं हिरवगार, ज्यावेळेस शेतशिवार दिसतं, हिरवा रंग असतो, त्याच्यावरून लक्षात ठेवा हरित क्रांती. पिवळी क्रांती तेलबियाचं उत्पादन, ज्यावेळेस तेलाचा रंग पिवळा असतो साधारणतः सर्वसाधारण, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ह्या पद्धतीनं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येतं. हा आपल्या भूगोलाशी संबंधित असणारा प्रश्न याच्यामध्ये विचारण्यात आला होता. नंतर बघा, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते आहेत? आता ह्याचं उत्तर सर्वसाधारणपणे देता येतं, फक्त प्रश्नाकडं आपला रोख असला पाहिजे. प्रश्नामध्ये काय म्हणलं बघा, सतत बदलणारे, जे कंटिन्युअसली चेंज होत आहेत, सतत बदलत आहेत, असे कोणते घटक आहेत? जन्मदर भारतामध्ये प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला कोणा ना कोणत्यातरी व्यक्तीचा जन्म होतो, जन्म कोणाचा ना कोणाचा होतो, त्यामुळं जन्मदर हा सतत बदलणार आहे. माता मृत्यूदर, भारतामध्ये आधुनिक वैद्यकीय सेवा सुविधांमुळे माता मृत्यूदर थोडासा कमी झाला आहे, पूर्णपणे बंद झाला नाही, होतोय, मात्र त्याचं प्रमाण कमी आहे. स्थलांतर साहजिकच होतं, परंतु ह्याच्यापैकी माता मृत्यूदर आपल्याला एलिमिनेट करावा लागतो. जन्मदर, मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर, ह्याच्यापैकी जन्मदरसुद्धा होतो, मृत्यूदरसुद्धा होतो, म्हणजे हे कंटिन्युअसली दररोज प्रत्येक घटकाला बदलत आहेत. मात्र अर्भक मृत्यूदरसुद्धा होतो, परंतु त्याचं प्रमाण निश्चित नाही आणि कंटिन्युअसली होणारा नाही. तिसरा पर्याय बघा, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर दररोज होतं, कंटिन्युअसली होतं, सतत होतं, सतत बदलत आहेत हे घटक. जन्मदर, माता मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर आपण हे ऑप्शन एलिमिनेट केलं होतं, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 जे आहे जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर हे याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येतं. तर अशा पद्धतीनं एकूण 10 ते 12 प्रश्न आपल्या विषयाशी संबंधित या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला विचारण्यात आले होते. सगळ्या प्रश्नांचं स्वरूपसुद्धा सोपं होतं. आय होप की सगळ्यांना पेपर सोपा गेला असेल. तुम्हा सर्वांच्या मुख्य परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या पूर्वपरीक्षेची सुद्धा जे काही नवीन विद्यार्थी तयारी करत आहेत चांगल्या पद्धतीनं करा. साधारणतः PYQ जर आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येतं की कशा पद्धतीनं प्रश्नांचं स्वरूप असतं आणि त्या पद्धतीनं आपल्याला तयारी करता येते. ओके, तर थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण पॉलिटी आणि जनरल सायन्स या विषयाचं डिस्कशन करूयात. ओके, थँक्यू.